एकच का नाही, भारत आमचा देश. भारताच्या मी एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मंदिर कोटी कोटी जनता की आदरणीय व्यासपीठावर उपस्थित. जसं आपण म्हणतो की सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाश त्याचा परिचय करून देतो. उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय करून देतील. अशा पद्धतीच्या सूर्यसमान तेज असणारे व स्वतःच्या कार्यातून परिचयाचा ठसा करंडा पंचकृषीमध्ये अल्पावधीमध्ये निर्माण करणारे जे आजचे सत्कारमूर्ती आणि ज्यांना आज आपण सनय राष्ट्रीय निरोप समारंभ देत आहोत ते माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर, आदरणीय जिल्हा रुग्णालयाचे RMO डॉक्टर शिवाजी फुलारे सर, माननीय EEIC मॅनेजर माननीय डॉक्टर पंकज सिंगारे सर, डॉक्टर म्हणून ॲडव्होकेट म्हणून समजत नाही पण दोन्ही PhD चालू आहे ॲडव्होकेट. त्यानंतर आमचे आरोग्यदूत जे सर्वांनाच परिचयाचे आहेत आणि आपल्या जवळचे असे माननीय श्री बालाजी नेटके सर यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं देखील मी स्वागत करतो. आणि आज जो आपण निरोप समारंभाचा जो कार्यक्रम आहे, जसं आपण म्हणतो की कधी खुशी कधी गम, कोणाच्या ओठांवर हसू आहे तर कोणाच्या ओठांवर ज्ञानमाबंधाला रडू आहे. अशा प्रकारची आजची आपली अवस्था आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा दिवस येतो, कारण सरकारी कर्मचारी म्हणलं की अशा प्रकारची अवस्था असते की जसं एक विसाडी समाज जसं बिरावर पाठीवर घेऊन फिरत असतं तसं दर 3 वर्षाला ही बदली होत असते. आणि आपल्याला जसं एक सागरामध्ये होते त्याची भेट एक लाट तोडी दोघा नाही पुन्हा गाठ, जसं पराधीन आहे पुत्र मानवाचा आपण जसं म्हणतो. पण इथे आपण शरीराने जरी वेगळे झालो तर कायमस्वरूपी मनाने किंवा सोशल मीडियाद्वारे आपण कायम जोडलेले भविष्यामध्ये राहू शकतो. आणि कदाचित सागरातले उंकी भेटणार नाही पण पुन्हा सर आपल्याला MS म्हणून घ्यावेत हीच इच्छा अशा पद्धतीने. तर नक्कीच या प्रसंगी मी विनंती करतो की आपल्यापैकी ज्यांना बोलायचं आहे त्यांनी येऊन 2 शब्द आपले बरोबर व्यक्त करावं. आणि त्याशिवाय आपल्याला सुग्रास भोजनाचा आस्वाद देखील मिळणार नाही. जे बोलतील त्यांना विशेष प्राधान्य राहील. मी सर्वप्रथम आपले माननीय कुंजाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं. यामध्ये बघा, कुंजाळ सर, अमोल वांदूरकर, चंद्रवंत AS पवार जे आमचे आहेत की ऑफिस सुपरिटेंडेंट आहेत, त्यानंतर जितेंद्र ओवाळ साहेब तिथे सिस्टर, हे सगळे आहेत. त्यापैकी बोलावं आणि त्यानंतर इन्चार्ज तर बोलणारच आहे 2 शब्द. सर्व ज्येष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्ह्यावरून आलेले ज्यांच्याकडे चार्ज आहे जिल्हा व शिंगारे सर, त्यांच्या निमित्ताने तुम्ही अचानक सेंड ऑफ केल्यामुळं रिलीव्ह व्हायच्या अगोदरच सेंड ऑफ झालेला आहे. त्याच्यामुळं मलाही बरं झालं की आता मला माझं रिलीव्ह तर थोडासा भावनिक प्रसंग येत असतो कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत. हे सेंड ऑफ म्हणजे सेंड ऑफ की त्याला निरोप देण्याचा आहे. त्यातलं कर्मचारी अधिकाऱ्यांमधलं जे नातेसंबंध आहे त्याला मी पूर्णविराम म्हणणार नाही, त्याला स्वल्पविराम म्हणतो. तिथे आपले संबंध असे चांगले चालत राहावं, कारण पूर्णविराम दिला तर तुमचं माझं नातं कट होतं. कट होण्यापेक्षा आपण स्वल्पविराम घेऊ आणि परत आपली भेट होईल, परत आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. तसं तर सोशल मीडियाद्वारे आपण कॉन्टॅक्टमध्ये राहतो. तर जवळजवळ 15 ऑगस्ट 2022 ते आतापर्यंत माझा काळ हा एक अत्यंत चांगला असा काळ माझा इथं गेलेला. पण काही मला वैयक्तिक माझं समाधान आहे की मला एक चांगलं काम करण्याची इथं संधी मिळाली. कशामुळे संधी मिळाली तर कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी. कारण अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं नातं असं असतं की जसं हात आणि डोळ्याचं असतं. हाताला लागलं तर डोळ्यातून पाणी येतं आणि
डोळ्यातलं पाणी आलेलं पुसायला हातच वर आहे. त्याच्यामुळं अधिकारी आणि कर्मचारी हे फार जवळचे असतात. तुम्ही माझे कोणी हे नाही आहे, तुम्ही मी शासनाचे नोकर होता. शासनानं मला ठेवलेलं आहे की तू यांच्याकडून काम कर, की तुमच्या अंडर एवढे वैद्यकीय अधिकारी आहेत, तुमच्या अंडर एवढे इन्चार्ज आहेत, तुमच्या अंडर एवढे स्टाफ आहे, त्यांच्याकडून तुम्ही तुमची कशी कॅपॅसिटी आहे, तुम्ही कसं काम करून घेता, एवढे RCIचे नेचरचे अधिकारी कर्मचारी आहेत, एवढं करून तुम्ही क्वालिटी काम करता का, एवढं काम करून तुम्ही इंडिकेटर निहाय तुमचा परफॉर्मन्स सुधारता का, हाही मोठं चॅलेंज असतं एखाद्या अधिकाऱ्याचं. तेव्हा आपल्याला कर्मचाऱ्यांना दुखवून काम करता येईल, कर्मचाऱ्यांच्या काही अडीअडचणी ओळखून ते म्हणतात ना, कोई कद से बड़ा नहीं होता, कोई पद से बड़ा नहीं होता, जो मुसीबत में खड़ा वही सब. एवढं एक तत्वानं माझं होतं की बाबा अडीअडचणीला मदत करा, कारण अडीअडचणीला मदत आपण कधी करतो तर जेव्हा करतो तेव्हाच आपण सुखी. कारण बरेचदा असं मी कुठं वाचलं काय केलं मला आठवत नाही की माणूस सुखी कधी होईल. तरी एक असाच विचारत केला, गुरुने म्हणले की तुला मदत करणाऱ्याची यादी एका कागदावर लिहून काढ. तर त्याने लिहिले की मला लहानपणी मला एकाने सायकल दिली, मला लहानपणी एकाने माझी फी भरली, मला हे केलं, मला एकाने स्कॉलरशिप मिळत होती, मला असे भरपूर मला नोकरी लावण्याला मदत केली, मला याच्यामध्ये. आणि तू किती जणाला मदत केला हे का कागदावर. तेव्हा त्याला आठवून 2-3 जण 4-5 जण याला हे केलं. तर ते गुरु म्हणाले की जेव्हा ही दुसरी यादी तुझी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल तेव्हा तू सुखी होईल. थोडं एकच आपण सगळ्यांनी एक तत्व आपण फॉलो करूया की आपण होता होईल तो. आपलं क्षेत्र फार चांगलं आहे, आरोग्य सेवेचं क्षेत्र आहे. इथं कोणी हे नाही, आरोग्य सेवा आहे. कोणत्या याला डिपार्टमेंट म्हणतात, विभाग म्हणतात, महसूल विभाग, आपलं सेवेचं क्षेत्र. तर ह्या एका तत्वाशी सर्व माझे अधिकारी कर्मचारी बांधून होते. त्यांना मी वेळोवेळी, आता कोणीतरी म्हणलं अमृतवाणीनं मी कान टोचायचो, अमृतवाणीनं मी चांगल्या झालेलं म्हणजे असं. पण कधी कधी अधिकाऱ्याला रागवावं लागतं. मी नकळत जर कोणाची मनं दुखवली असली तर मला कृपया, मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माझा भरपूर मोठा सेंडअप केला, त्याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण आला, मला 3 वर्ष चांगलं सहकार्य केलं. आरोग्यमंत्री पदाच्या वेळेस सुद्धा तुम्ही कोणतेही आता कितीही जिम्मेदाऱ्या टाकल्या तुमच्यावर तरी कधी काही म्हणलं नाही. त्याबाबत मला आनंद वाटतो. त्याच्यामुळं आपण इथलं इंडिकेटर निहाय काम वाढवू शकलो, चांगलं काम करू शकलो. OPD वाढवली, IPD वाढवली. बरेच वेळा मी आमच्या वैद्यकीय अधिकारी जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर सुद्धा चिडायचो, परंतु मला वरून प्रेशर असल्यामुळे आणि इथून त्रास होत असल्यामुळे त्याच्यामुळे सेवा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपण मॉड्युलर OP, मॉड्युलर लेबर रूम, आपण सगळं नवीन सगळं आयचं डिपार्टमेंट, आयुष डिपार्टमेंट आपलं चांगलं केलं, NCD डिपार्टमेंट आपलं एकदम मोठे आहे. ह्या सर्व गोष्टीमुळं, तसेच माझी जी RBSची टीम होती, जे NCD टीम होती, जे ऑफ हेल्थ मराठीनं त्याला मी 1-2दा झापलं फार, परंतु त्यानं फार चांगलं काम केलं. साईनं अत्यंत चांगलं काम केलं. स्वतःने तसं सर्व माझे कर्मचारी यांनी अत्यंत चांगले काम केले. आता नाव मी एकाचे घेतले, एकाला वाईट वाटले असं काही नाही, पण सगळेच चांगले होतात. आनंदाचा भाग माझा तेच आहे. तुम्ही मला मदत केला तर
भरपूर जणांनी मला घरी बोलवलं, पण वेळेअभावी मला येता आलं नाही. त्याबाबतही मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची माफी मागतो. तुम्ही वेळात वेळ काढून आला, चांगला सत्कार केला. माझ्या सुखदुःखाच्या प्रसंगी तुम्ही माझ्या घरी सुद्धा आला. माझ्या आईवडिलाचा तुलादान म्हणजे ते याच्यात करतात 75 वर्ष पूर्ण, आणि माझ्या वडिलाच्या मृत्यू समयी मला धीर द्यायला आला. यावरून तुमचं आणि माझं एक कौटुंबिक रिलेशन तयार झालेलं होतं, याचं मला जाण झाली. त्याच्यामुळे मी कुणाला त्रास मला कधी द्यायची इच्छा नाही. राहिला प्रश्न पत्रकार बंधूंचा, कारण मी पत्रकार बंधूंशी अत्यंत चांगल्या क्रमाने होतो. फक्त एक दिवस माझ्या गोळ्या चुकल्या होत्या का काय झालं, मला डायबिटीस, हायपरटेन्शन सगळंच असतं. त्या दिवशी माझा संयम हे झाला. त्यामुळं मी पत्रकार बंधूंचा पण कधी काही तोंडातून शब्द गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. व सर्वांनी मला सहकार्य केले, विशेष करून आरोग्यमंत्र्यांचे आरोग्यदूत नेटके साहेबांनी मला अत्यंत मौलाचं सहकार्य केलं. ते गोष्ट डॉक्टर साहेब तुम्हाला काय पाहिजे सांगा, इथं हे करायचं आपल्याला, ते करायचं आहे, अत्यंत हिरहिरीने. मग आपली कानाच्या मशनी किती वाटल्या. मग आता कानाच्या मशनी आणता येत नाही तर रणथंब माझा सगळ्यात भारी होता. त्या म्हणायचं सर याला स्कीम आहे, आपली फक्त एक 500 रुपये जातील म्हणायचं, पण आपण कानाच्या मशनी 2,500ची मशीन घ्यायचो आम्ही 2300 रुपयाला, आणि त्याला 2300 रुपये आम्ही पेड करायचो. दवाखान्याचे पैसे जायचे 200 रुपये. मला जवळजवळ 100-200 आपण कानाच्या मशनी ह्यांना वाटतो. परंडा तालुक्यातल्या सगळ्या शाळा तपासल्या आणि त्यांना आपण चष्मे वाटतो. अशा अनेक विविध रक्ताच्या तपासण्या केल्या आपण. अनेक चांगले उपक्रम तुमच्या सहकार्यामुळे घेता आले. ऑफिसमधल्या सगळ्या प्रलंबित प्रकरणं सोडगे हुशार माणूस होता, संतास माणूस हुशार होता, टाळ हुशार आहे, चांगलं काम करतो. अजून काम वाढवायला पाहिजे. सर्व कर्मचारी चांगले आहेत. तर सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं 3 वर्ष आनंदाने गेली. विशेष करून मला आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा कधी काही बोलले, तुमच्या माहितीच तो सांगतो, मी तुम्हाला कधी बोलेल, मला चांगलंच बोलले. मला उशीर व्हायचा, आम्हाला 11:30-12 वाजायचे कारखान्यात. लास्टला भेटायचे सगळे कार्यकर्ते ते, आणि त्यानंतर विचारायचे मला आणि CS सरांना. त्यावेळेस गलांडे सर, पवार असायचे माझ्यासोबत आणि जोशी असायचे. 11:30 12:30ला लास्टला आमचं 1-2 मिनिटासाठी भेटायचे. परंतु ते समाधानी होते. पण मी तुम्हाला म्हणायचो आपल्यावर फार नाराज आहेत, आपल्याला फार नाराज आहेत, आपल्याला फार काम करावं. त्याच्यामुळं कधी कधी चिडल्यानंतर त्यांनी मला गडचिरोलीला सुद्धा टाकेन असं पण म्हणलेलं आहे. तसं मला काही वाईट वाटलेलं नाही. त्यांनी बोलणारच, कारण त्यांना इथला दवाखाना सुधारायचा. त्यांचा सुद्धा माझ्या अधिकाऱ्यांचे, माझे CS सरांचे, यांचे पण मी ऋण व्यक्त करतो. मी माझ्या जिल्ह्यात जरी जात असलो तरी तुमच्यासारखा स्टाफ मिळेल न मिळेल याचं काय खात्री येत नाही. तुम्ही सगळे चांगले आहात, बेस्ट आहात. सर्वांचा धन्यवाद देतो. माझी जागा देतो. जय हिंद, जय. अनुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊनही काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी. तर आज आपल्याकडे बहुमूल्य वेळ देऊन माननीय जिल्हा शल्यचिकित्सक, त्यानंतर जिल्ह्याहून आलेले अधिकारी वर्ग आणि उपस्थित येथे उपजिल्हा रुग्णालयातील सर्व मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर सर्व सिस्टर, स्टाफ्स आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि आज कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने आज सरांना आपण निरोप समारंभाचा आज कार्यक्रम पार पाडला. तर मी उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि अधिकारी वर्गांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि यानंतर एक सुग्रास भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा
फक्त जाताना डबे घेऊन जाऊ नये इथनं एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द कार्यक्रमाला त्यांचं उपस्थित राहिले परिसरांचं तसंच सरांचं मी धन्यवाद देतो की योग आला की आपल्या सरांचा म्हणजे लाडक्याचा सत्कार करताना जे म्हणतात ना देवाच्या दारात गेल्यानंतर सुद्धा आपण जसं नतमस्तक होतो आणि तसं नतमस्तक करण्यासाठी सुद्धा आज आपण इथं जमलो. तर मला जास्त आज काय पडण्यासाठी येत नाही म्हणजे सरांना मी एवढं म्हणेन की त्यांनी खूप म्हणजे सर्वांना सांभाळून घेतलं आणि सांभाळून घेत असताना कुणालाही दुखवलं नाही. तर त्याबद्दल त्यांचं मी स्वतःच्या आत्मनी राहील आणि अशा शुभेच्छा देतो त्यांना. घ्यायचा पण असतो ज्याच्यामध्ये आपण एखादं सध्या आपण पाहतो आहोत की सरांनी केवळ पेशंट आणि आपण एवढंच न पाहता त्यांनी स्वच्छता आरोग्य समृद्धी यावर देखील विशेष भर दिला. आपल्याकडून जसं आपलं पर्यावरण पंधरवडा सुरू आहे तशाच पद्धतीने संपूर्ण झाडे लावण्यापासून ते वैयक्तिक सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या. आणि सरांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असायचं. सर बोलताना नेहमी बोलायचे की अरे तुम्ही ही केवळ एक जो आपला आरोग्य व्यवसाय आहे त्यामध्ये केवळ पैसा कमवून एवढाच हेतू न ठेवता रुग्णसेवा करून त्यातून जे काही आपल्याला आशीर्वाद दुवा मिळणार आहे ते पण कमवण्याचा प्रयत्न करा. तो आपल्याला भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांसाठी किंवा भविष्यात आपल्याला उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारचे त्यांचे विचार हे कायम आम्हाला राहतील. आणि जरी समजा आपण शब्दसुमनांनी वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा आपण निरोप देत असेल तरीसुद्धा एक मोठं संस्कारांचं त्यांच्याकडून आम्ही घेऊ. त्यांची विचारांना जी काही त्यांचे विचार आहेत समाजाभिमुख जीवनाभिमुख त्या रोट्याला आम्ही नक्कीच आमच्या श्रद्धेचं कष्टाचं आणि कृतीशील कार्याचं खतपाणी घालून त्यांना नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करू या याच्यामध्ये मी बोलतो. आणि नेक्स्ट आणि सर एक चांगले शिकवता म्हणजे ते वक्ता आहे ते जाणीव आम्हाला वेगवेगळे करून सर आल्यापासून आम्ही एकच सरांची सर आल्यापासून शिस्त लागणं वेळेवर येणं वेळेवर त्यांनी आम्हाला कान पोचणं ते कान पोचणं म्हणजे एक अमृत वाणी होती ज्या अमृतवाणीतून आम्हाला सगळी आमचे संस्कार घडवतो. आणि हे संस्कार करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला कुठल्याही सरांनी वेळोवेळी सहकार्य केले. आणि त्याचबरोबर वेळेला न मांडता त्या वेळोवेळी त्यांनी समजून सांगितलं आहे. काही वेळेस सरांकडून आम्हाला बोलणं व्हायचं तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने बोलायचे. पण सर जरी बोलत असेल तर त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांचा फक्त पोटातून होता पोटातही नव्हता ही वेळोवेळी जाणीव होती. आणि ही जाणीव वेळोवेळी होत असताना आम्ही सरांना इथून पुढचं एखाद्या सत्कार करतो निरोप समारंभ देतो. निरोप समारंभामध्ये फक्त आपण त्यांना पाठवतो इथून पण निरोप होत नाही. तो ज्या माणसाने सत्कार्य केलं असतं त्याचा सत्कार वेळोवेळी इथं पण होत असतो. आज निरोप समारंभ देत असताना सरांना वेळोवेळी आपण एक समाजसेवा करत असतो आणि या समाजसेवेची प्रेरणा ही आरोग्य विभागाकडूनच होत असते. आणि ही आरोग्य विभाग म्हणजे फक्त विभाग नसून आरोग्य सेवा आहे. ही सेवा आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचारी क्लास 4 कर्मचारी हा करत असतो. आणि ही सेवा आम्हाला घडून येण्यासाठी आम्हाला एक अधिकारी एक पांडुरंग उभा राहिलेले आदरणीय कुलकर्णी सर यांनी वेळोवेळी आम्हाला जरी त्यांनी कमरेवर हात ठेवले असतात तरी शब्दात गोड वाणीने आम्हाला वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे. अशा या मूर्तिमंत देवाला किंवा एक देव माणसाला आमच्या सर्वांतर्फे भावी आयुष्यासाठी भावी पिढीसाठी भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. सर आज इथला जरी समारंभ होत असला तरी वेळोवेळी आमच्या तुमची गाठी वेळोवेळी कुठेतरी पडणार आहे. आज तुम्ही इथून जरी गेला तरी आम्हाला फक्त काय अमोल हा शब्द जरी तुम्ही उच्चारला तरी आम्हाला आयुष्यात धैर्य येणार आहे. जर भावी आयुष्यासाठी तुम्हाला आमच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मी पण एम डी आहे आमच्या मॅडम पण वाटतं मी सुद्धा हॉस्पिटल आपण बसू शकलो असतो. पण मलाही फक्त वाटतं की या माध्यमातून कुठल्याही गोरगरिबांची सेवा व्हावी आणि या पद्धतीचे ते नेहमी उद्योग काढायचे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करायचे. आज खरोखर वाटलं नव्हतं की इतक्या लवकर निरोप समारंभाचा वेळ येईल. अशा पद्धतीने मला या प्रसंगी सांगा इन्स्पेक्शन पण होतं पण तरीसुद्धा सर 5 मिनिटासाठी तिथं आले आणि वाढदिवस साजरा करून तिथे त्यांनी हजेरी लावली आणि तिथे सुग्रास भोजन होतं पण त्यांनी भोजनाला हात लावला नाही. मला अजूनही वाटतं की सर मला त्या चहामध्ये निंदी नाही ते तुम्हाला छातीत खूपपणे सांगू शकतो. माझ्याकडे येऊन त्यांना घरी जेवायचे त्या
येत आहे. तर पुढचे 2 शब्द बोलण्यासाठी मी आमचे ऑफिस सुपरिटेंडेंट जे आहेत त्यावेळेस जवळजवळ 14 ते 16 वर्षानंतर आणि असं वाटतं त्यांना की आता इथे त्याची सुरू चालू आहे. तितक्या आमदार आमचे आरोग्यमंत्री झाले आणि इथले पालकमंत्री सुद्धा झाले. त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांची घोषणा सुरू झाली की पहिले 3 वर्ष कसे त्यांची एमएस करामध्ये गेले असतील ते सांगणंच अवघड होतं. आणि लक्षात घ्या आणि त्यामध्ये तेवढे ॲक्टिव्ह आमदार होते की दर 15 दिवसाला कुठल्या ना कुठलं आणि विशेषतः त्या माननीय आरोग्यमंत्र्यांचे सगळ्यात आवडते म्हणजे आमचेच एमएस होते. त्याच्यामुळे त्यांची आवडते ते असल्यामुळे त्यांची आवडते आपण सगळे होतो. त्याच्यामुळे ते सगळं 3 वर्ष अशा पद्धतीने आमच्या गेला. परंतु त्यांनी खूप काही शिकायला मिळालं आणि सरांनी प्रत्येकाला नुसतं शिकवणं दिली नाही तर प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाला 2 शब्द बोलायला लावून त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे खरोखर एक आवर्जून आणि वापरण्यासारखं आहे. आणि सरांचा अनुभव, ज्ञान आणि बुद्धिमत्ता आणि कौशल्य या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी ती संपूर्ण जी काही आपल्या माननीय आरोग्यमंत्र्यांची पदार होती ती पूर्ण सांभाळली आणि त्यामध्ये माननीय बाबाजी नेटके साहेबांनी सुद्धा खूप मोलाचा वाटा सरांबरोबर होता. त्यामुळे कधीही माननीय माझे आरोग्यमंत्र्यांनी माननीय वैद्यकीय अधीक्षक यांचा निवडण्याचा विषय नाही तर शुभेच्छा आहे. बाहेर पडताना लिंबाचं बल आहे. आज मराठ्यात असू उद्या लिंबाक्यात असू निरोप घेताना उदास व्हायचं नसतं, थोडा हसायचं असतं. निरोप सकारात्मक म्हणजे क्षणक्षणी डोळ्याच्या काळात मनोगरा प्रसंग असतो. याप्रमाणे सर आजी बाबा आमच्या गावाला आमचा रामनाम घ्यावा याप्रमाणे सर आज आपल्याकडून निरोप घेणार आहे. निरोप समारंभामध्ये सर्वांना भूमिका करणारा क्षण असतो आणि सरांचं निवडणूक करत असणारे आपल्या विमानामध्ये सध्या डायरेक्ट बॉक्सला आले पूर्ण साधे पेशंटच्या रूपात डायरेक्ट कार्यालयाला आले आणि त्यावेळेस कार्यालयात उपस्थित ज्यावेळेस होता तर त्यांनी विचारलं डायरेक्ट हेच होतं साहेब त्यांनी डायरेक्ट सांगितलं नाही की साहेब किंवा मी आज माझ्या अंतर्गत असं त्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना असू दिलं नाही. सर्वांना मिळून दिसलं आणि पहिल्याच दिवस सांगितलं आपण सर्वांना मिळून काम करू. तेव्हा कामासाठी कुठल्याही भेदभाव बाजारचा केला नाही किंवा सर्वांच्या आडी किंवा कामाची ॲडजस्टमेंट स्पेशल करायचं मोबाईल स्पेशल करायचं. धन्यवाद किशोर सर. नेहमी सांगायचे की अधीक्षक जे आहे किंवा कुठल्याही टीमचं कॅप्टन होणं एक आहे निवडणूक आहे. त्यामध्ये जर टीम जिंकली तर सगळे श्रेय घेतात पण टीम हरली तर कॅप्टन म्हणून सगळी जबाबदारी पडते. त्याच्यामुळं या काटेरी मुलीला आपण सावरणं खूप अवघड असतं आणि त्यातल्या त्या विचार केला तर पर्यंत म्हटलं की परिषद या सगळी गोष्टी जुळलेली आहे आणि आजही अधिकारी बरोबर म्हणतात जरा काही केलं तरी काय पर्यंत अशा प्रकारचं भीतीदायक वातावरणामध्ये जरी सुद्धा मीडियाने त्यांनी त्यांचं कार्य पार पाडलं आणि आदर्श केला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील 2 शब्द आमच्या नेतृत्व आमच्या एरिचनच्या सिस्टर यांना आवाज वाढवा.
तिथं सगळे मिळून जायचं असं सरांनी सांगितलं होतं. पण जेवढे कार्यक्रम झाले आरोग्य खात्यामध्ये जिथे जिथे कार्यक्रम झाला तिथे सगळे कार्यक्रम योग्य झालेले आहेत आणि चांगल्याच गोष्टी घडलेल्या आहेत तिथं आतापर्यंत. आणि त्याच्यामुळे सर आता इथून जात आहेत तरी पण शेवटी माझ्या त्याच्यामुळे माझी भेट होणारच आहे. मला तरी त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं किती शरीर चांगलं असतं तरी माशी काय करते की जिथं जखम आहे तिथं जाऊन बसते. म्हणजे ज्यांची इच्छा नसते ते सामान्य गोष्टीची समीक्षा करत बसतात आणि चांगल्या गोष्टीतून वाईट गोष्टीला प्रोत्साहन देत बसतात. तर अशा वेळेस मात्र एवढं निश्चित सांगेन की भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही संस्थेमध्ये जर पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट झाली तर स्वतःची कुटुंबाची तर संस्थेची नक्कीच हानी होत असते. त्याच्यामुळे स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या कानाने किंवा पंचज्ञानेंद्रियांनी ही गोष्ट ऑब्झर्व केल्याशिवाय कोणाच्या मतांवर आपण राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं आहे. तर पुढील 2 शब्द बोलण्यासाठी पवार साहेब बोलता की 2 शब्द थोडं व्यक्त होती असेल तर काय बोला बोला ना 2 शब्द जितेंद्र ओवाळ सर आमचे बोलतील. आजचा दिवस काय बोलावा वगैरे काय नाही बोलावं काय समजत नाही तरी मग थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो. साहेबांनी एवढं सहकार्य केलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना. प्रत्येकाच्या कामाच्या अडचणी वगैरे दूर होतात. अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याचं हँडआउट दिलेलं आहे. कारण आता माझी विक्री झालेली आहे. खूप अधिकारी असं बघितलेले आहे. कुठला कर्मचारी काय म्हणतो तरी तुम्ही ते ऐकून सुद्धा घेतलं. पण साहेबांनी कसलीच समस्या घेऊन राहतात अगदी शांतपणे वेळा असो किंवा नसतो त्या कर्मचाऱ्याला सांगून समजावून शेवटी त्यांच्या प्रश्नाचं त्यांनी निरसन केलेलं आहे. असे साहेबला आपलं कर्मचाऱ्यांची एक प्रकारचं भाग्यच आहे. आशा आहे की आज उद्याची आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणून आम्हाला लाभावे ही त्यांची प्रार्थना. त्यांना थोडासा सांगायचा उद्देश म्हणजे थोडा वेगळा विषय आहे. मला वाटतं 2001 साली एक लगान चित्रपट आला होता. आशुतोष पवारीकरचा कार्यक्रम केलेला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रामीण भागातून मागवलं. त्याच्यामध्ये राजवट होती आणि त्या राजवटीमध्ये तिथं एक संपादन एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावलेला होता. 2-3 प्रकारे इंग्रज छळवणूक करायची त्या गावाला. पण ती छळवणूक त्यात झाल्यानंतर तिथं एकानं सोल्युशन काढले बाबा ती क्रिकेट इंग्रज खेळायची. क्रिकेट खेळण्यासाठी जर गाववाल्याने जर त्यांच्या इंग्रजाच्या क्रिकेट खेळला आणि इंग्रजांना जर हरवलं तर ती जे टॅक्स आहे जो कर आहे तो माफ करण्यात. मग हे गाववाले सर्व एक जमीन झाले की बाबा आपण तरी इंग्रज क्रिकेट खेळलं नाही काय नाही ती जिंकायचं कसं. इंग्रजांची कोणी बहीण होती तर ते पात्र होतं. ते गाववाल्याचा गुरु वगैरे कोण आहे आपला भुवन आमिर खान घराची किती वगैरे बाबा हे असं असतं सिस्टम म्हणजे त्या बॉल जे काय ते चोरलं वगैरे शिकवलं. गाववाल्याला पण बोललं तुम्हाला क्रिकेट नक्की कसं आहे कसं खेळावं. मग तिने कसं तरी शिकलं. मग शिकवल्यानंतर त्या टीममध्ये एक तयार झाली त्या भुवन. म्हणजे इंग्रजांना आपण हरून कसले आहोत आणि आपण मॅच जिंकून आपल्याला जी राज जुलूम अन्याय घेऊन होतोय जी खेळ लागतो त्याच्यातून एक बार काय आमची खूप क्रिकेट मिळाली. मग ठरलं मग ठराविक दिवस ठरला की क्रिकेट खेळते गाववाले क्रिकेट इंग्रजी क्रिकेट इतर एकदम अप्रशिक्षित आणि इतर त्यांना पारंपरिक खेळ आहे क्रिकेट ब्रिटिश काळातला. ती जी भुवनची टीम होती भुवन अर्थात मला वाटतं खरंच आपल्याला थोडं आपण इमेजिन करायला काय हरकत नाही. मग त्या भुवनच्या टीममध्ये कोण होतं नगरी पांगरी घोडी वेळी जसे की गबाडे. पण त्याचं मनोबल वाढवून त्या आमिर खाननं एकदम जबरदस्त परफॉर्म केला आणि शेवटी इंग्रजांना हरवलं आणि त्याचा जो जात जुलूम होत होता त्याच्यापासून का नाही गाववाल्याला मुक्त. मला सांगायचं की सरांनी का नाही आमच्यासारखे मला ऑनलाईनचं काय ज्ञान पण जाहीरपणे मी कबुली करतो
पण सरांनी कडे वेगळं काय कोणत्या ना कोणत्या माझ्यामध्ये जे निगेटिव्ह आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवून जे पॉझिटिव्ह आहे त्याला पण सही करू साहेबांनी माझ्याकडून काम करायचं त्याच्यामध्ये मी ॲक्सेप्ट आहे साहेबांचे खूप लाख लाख धन्यवाद मानतो. आता सर्व भावना कोणत्या आहे कारण ते जेवढं खूप करा तेवढं कमी आहे. मला वाटतं सुधीर फडके त्यांना आपण बाबूजी म्हणतो. बाबूजीचे गाणं आहे अशी पाखरी येते आणि प्रतीक ठेवली जाते आणि त्याप्रमाणे साहेबांच्या सगळ्यांमध्ये आपल्याला भेट होईल. साहेबांच्या माध्यमातून आपण धन्यवाद साहेब. धन्यवाद दृष्टांतासहित त्यांनी सिद्धांत मांडून दिला. या प्रसंगी मला या राष्ट्रीय अभिमान सर्वांगी शांतीचे भूषण त्याचे सद्गुरू परिपूर्ण ब्रह्म अशा प्रकारे सिस्टीममध्ये राहून जे खरोखर गोरगरीब वंचित पीडित लोकांसाठी जे सेवा देतात ते आधुनिक काळातले संतच म्हणतो आपण. जसं जगाच्या कल्याण संतांची मुक्ती देह कष्टी पुरवतो अशा प्रकारे ते आधुनिक काळातले संतच आपण त्यांना उपमा देऊन जे सिस्टीममध्ये राहून अशा प्रकारचे कार्य करतात. तर मी पुढे 2 शब्द बोलण्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय आमचे दयानंद पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. आज आपण आपले सगळ्यांचे आवडते एक सण योग समारंभासाठी एकत्रित जमलेलो आहे. आम्ही आजपर्यंत 16 वर्षापासून 2008 पासून एसबीएसला जॉईन आहे. तेव्हापासूनच्या कारकिर्दीत आता शेवटच्या 3 वर्षामध्ये आम्हाला ते परमनंट एम एस भेटले. तर सुरुवातीला आम्ही RBSK आल्यानंतर खेडोपाडी गेल्यानंतर मुलांची तपासणी केल्यानंतर सेवेसाठी मुलांसाठी जे त्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांच्या फॉलोअपसाठी जी कसरत घ्यावी लागायची किंवा अडचणी यायच्या ते तर आल्यानंतर आम्हाला ते 100% आम्हाला विश्वास पटला की खरंच आमच्या अडचणी संदर्भ सेवा गंभीर ऑपरेशन्स वगैरे सरांमुळं आम्हाला मुलाचं मार्गदर्शन लावलं. आणि सर वैयक्तिक स्वतः पेडिट्रिशियन असल्यामुळं आमच्याबरोबर स्वतः ते शाळेला अंगणवाडी मुलांना तपासण्यासाठी कसं काही तपासायचं नियोजन कसं करायचं त्याचं आम्हाला मार्गदर्शन सरांमुळे ह्या 3 वर्षात चांगलं लाभलं. तसंच सरांनी RBSKसाठी जे संदर्भ कॅम्प घेतले त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे गेल्या वर्षीच जे नेत्रदोषाचे जे विद्यार्थी असतात त्याच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन ॲट अ टाईम जवळजवळ 200 विद्यार्थ्यांना एकाच वेळेस एकाच दिवशी त्यांच्या हातामध्ये चष्मा वाटेबद्दल मोठा कार्यक्रम घेतला जो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज काम आमच्या आजपर्यंत 15 वर्षात निदर्शनास आलेलं नाही. आमच्या RBSKच्या बाबतीत सरांचं जे महत्त्वाचं मार्गदर्शन सर्व टीमला संपूर्ण बाकीच्या अडचणी ते अनुभव केल्या ते आज सांगितल्या शिकण्यासारखे आणि मार्गदर्शन घेण्याचे आहे असं वाटलं मला. पुढील आयुष्यात सरांना आणि मार्गदर्शनाला बहुत इच्छा आज सर्वांनी जे डोळ्यात अश्रू आणून जे काही बोलले त्याबद्दल खरोखर कौतुक त्यांचंच नाही आहे असेल जे पण असेल पण नक्की जर इथे जी सेवा देत होते आणि तिथे सक्षमपणे वडील आजारी असताना सुद्धा ती त्यांना तिथे सांभाळणे आणि तिकडची कुठल्या प्रकारची काळजी चिंता त्यांना करू नये आणि पूर्णपणे लक्ष त्यांचं इथं सेवेमध्ये यावं त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणाऱ्या त्या ज्या काही आहेत तिथल्या खरोखर मनापासून आपण त्यांचं धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. त्यामुळे सर आज चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकते असं म्हणायचं की आपल्याला एक नेतृत्व चांगलं माझी विनंती आहे की पुढचे 2 शब्द देवदत्त कुलकर्णी सर त्यामुळे तो काळ त्यांच्यासाठी खूप आव्हानाचा होता आणि तो जो पिरियड आहे तो त्यांनी खूप व्यवस्थित त्या सांभाळला. सगळ्या कर्मचाऱ्यांनाही सांभाळून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्या सहकारी त्यांच्यासोबत राहिले. त्यावेळेस त्यांना थोडासा की भौगोलिक
त्यांनी ते व्यवस्थित मॅनेज केलं. त्या काळामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप चांगली साथ दिली. तो पिरियड त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. हा पिरियड त्यांना पुढील आयुष्यामध्ये कायम स्मरणात राहील. कारण जिथले आरोग्यमंत्री होते त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा पत्रा त्यांनी एकदम यशस्वीरित्या सांभाळला. दुसरी गोष्ट, त्यांनी इथे काम करताना बऱ्याच गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या. तसं त्यांना इथलं काही माहीत नव्हतं. पूर्वीची कधी त्यांना इथला इतिहास काही माहीत नव्हता. जॉईन झाल्यानंतर त्यांनी सगळ्या सहकार्यांशी सगळ्या कर्मचाऱ्यांशी भेटून घेऊन प्रत्येकाच्या अडचणी समजून प्रत्येकांना वारंवार सहकार्य केलं. फक्त नेटके साहेबांना मला एक सांगायचं की काही गोष्टी आपल्या लोकांनी इथल्या शिकल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथंच पाहिजे, इथंच झाल्या पाहिजे. की आपले जे मुलं आहे थोडा कुठं तरी त्यावेळेस हानिकारक त्या परिस्थितीत त्यांना काम करावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला माहीत नाही त्यांच्या मनात आता तालुक्याची काही वेगळी ते चालले, पण त्या गोष्टी आपल्याकडूनही थोड्याशा कंट्रोल झाल्या नाही. त्यामुळे त्यांना थोडासा त्रास झाला. पण ठीक आहे, सरांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या. कारण आज सर म्हणले मोरे सर म्हणल्याप्रमाणे परंडा स्वतःचा उस्मानाबाद जिल्हाचा आकांक्षित आहे, त्यातला परंडा अजून आकांक्षित आहे. पण तरीही सरांनी व्यवस्थित सगळं मॅनेज केलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिथल्या ठेवल्या. आणि माझं एवढंच त्यांना आता पुढचे जे त्यांचं आयुष्य आहे ते त्यांना व्यवस्थित निरोगी आयुष्य आणि पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. ही आहे की आपला जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे. त्यामुळे इथे जे काम करून जातात त्यांना सदैव त्या देवीचा आशीर्वाद असतो. आणि ते जेव्हा ते इतर जातात तेव्हा त्यांच्यामध्ये आरोग्य, दीर्घ आयुष्य, संपन्नता, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी वाढत जातात आणि त्यांच्या इन्क्रिमेंट पण फास्ट वाढत जातात. अशा प्रकारचा एक इतिहास आहे. तर नक्कीच म्हणल्याप्रमाणे की CS का DD या स्वरूपामध्ये आम्ही लवकरच पाहू. तर नेक्स्ट मी इन्चार्ज सिस्टरपैकी विनंती करतो की येऊन बोलू शकता व्यक्ती करा आज आपण ते सर्वजण आपल्या आवडते वैदिक अध्यक्ष त्यांच्या निरोप संभाषणासाठी आला असतो. सरांच्या एवढा आमच्याशी जवळचा परिचय नसला तरी सरांचा स्वभाव कसा आहे सर्वजण जाणतात. सरांनी जे ज्या ज्या वेळी कानपोचणी केलेली आहे किंवा जिथं आपण चुकलेलं आहे त्या टायमाला सरांनी आम्हाला परस्पर बोलून समजावून सांगितलेलं आहे. जर आमच्याकडून माझ्याकडून वैयक्तिक काही चुकीचं बोलणं वागून झालं असेल तर तर सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे त्यांनी ऑफिशियल आता असताना कधीही म्हणजे वर्ग 4 कर्मचारी किंवा वर्ग केलेलं नाही. सगळ्यांना समान वागणूक दिलेली आहे आणि सर्व कामे कधी ऑफिशियल कामगिरी व्यक्तीची कामं असतील कधी पेंडिंग झाली तर सर्व स्वतः केलेली आहेत कामं. त्याच्यामुळे असं काही नाही की सगळ्याच कामामध्ये परफेक्ट आहेत आणि कर्मचाऱ्यांची अडचण असतात किंवा कधी इमर्जन्सीमध्ये कोणाला काही देऊ पाहिजे असं तर काही सरांनी कधी अडवलेलं नाही. म्हणजे त्याच्यामुळं सरनी सर्व सहकार्य केलेलं आहे कर्मचारी आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळं आपल्याला सोयीसुविधा सर्व उपरी विभाग आहे सर्व व्यवस्थित हँडल केलेलं आहे. त्यामुळे भावी आयुष्यासाठी शुभेच्छा प्रॉपर वर्क जसं आपण म्हणतो की त्यातली जी काही कला, गुण, कौशल्य हे नेतृत्वाने ओळखून त्याला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी संधी दिली आणि इथे कामकाज चालवलं हे अत्यंत महत्त्वाचा विषय त्यामध्ये मला इथे मांडायचं आहे. तुम्हाला असं माननीय पंकज सर, ॲडव्होकेट पंकज सर ते 2 शब्द बोलतील. ते डॉक्टर तर आहेतच पण स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि LLM केलेलं आहे आणि पुढं ते PhD करत आहे. कदाचित ते एक प्रोफेसरचा प्राध्यापक म्हणून LLM लॉ कॉलेजला जातील अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व. सर एक आपल्यासाठी आदर्श आहे. तर या ठिकाणी काम करत असताना पण सरांनी विविध प्रकारचे पॉईंट या ठिकाणी पाडले की आपल्याला भविष्यामध्ये जास्त फायदेशीर होते.
सर म्हणले की आपल्या जनतेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण चांगलं काम करत जातो त्यावेळेला जनतेच्या ज्या आशा आहेत त्या पण वाढत जातात. त्यामुळं कदाचित आपल्याकडनं जास्त काम करून घेण्यासाठी जनतेकडनं तक्रार येत असते. याचा अर्थ जनता आपल्याला इलिजिबल मानते की आपण ते काम करत सक्षम आहे. परंतु काही नियम असतात की कोणत्या लेवलला कुठल्या पद्धतीच्या सेवा उपलब्ध ठेवायच्या शासनानं ठरवलेले नियम आहेत. त्यानुसार आपण त्या ठिकाणी उपलब्ध सुविधेनुसार आपापलं काही कामाच्या मर्यादा आहेत त्या ठिकाणी पालन करतो. राहिला प्रश्न राजकीय किंवा प्रशासकीय, आणि यातलं जर अर्थकारण आणि आपल्या पगारीचं जी काही अर्थव्यवस्था आहे ती जर बाजूला सोडली तर राजकारण आणि आपली सर्व्हिस हे सगळं समाजाभिमुख आहे. आपण समाजाच्या सेवेसाठीच राजकीय लोक आणि आपण काम करतो. त्यामुळे आपली जी दिशा आहे ती एकाच दिशेला तर थोड्याशा गोष्टी अडचणी होत असतात, कारण सुविधेच्या अभावामुळे किंवा एखादी गोष्ट त्या ठिकाणी मान्य नसेल तर आपण एलिजिबल असं करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या भौगोलिक त्यानंतर आपल्या या ठिकाणच्या सुविधेच्या सर्व प्रक्रियेवर मात्र या ठिकाणी सेवा दिली. शिवाय आता जे सर्व कर्मचारी सरांच्या बाबतीत जे पाऊस झाला त्याचा अर्थ आणि ॲज अ फेडरेशन म्हणून सरांचं मला पण बऱ्याचदा मार्गदर्शन भेटलं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये बायलपूर डेव्हलपमेंट किंवा इतर गोष्टी रेफरल करणं अपेक्षित आहे. सरांनी आम्हाला या ठिकाणी आणि सरांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये गेले. जसं की आता आपण स्वतःच्या जिल्ह्यात काम करत मला पण माझ्या जिल्ह्यात काम करायचं असं अनुभव किंवा आपण आपल्या गावात काम करणं आपल्याला जास्त, कारण बाकीचे पगार किंवा गोष्टी बाजूला सुटले तर आपण 4 लोकांची सेवाच करतोय. आपल्या मातीतल्या लोकांची सेवा करण्याची संधी सरांना आता पुढे आणखी मिळणार आहे. त्याबद्दल सरांना शुभेच्छा देतो. माझ्या आयुष्यामध्ये सरांनी प्रगती व्हावं, आरोग्य आणि कुटुंबातील सरांना लक्ष देण्यासाठी वेगवेगळं शुभेच्छा देतो. ही जी व्यवस्था आहे ती ज्युडिशियरी, लेजिस्लेटिव्ह म्हणजे पार्लमेंटरी आणि एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीच्या 3 स्तंभावर आधारित असते. पण जेव्हा हे अधिकारी असतात मेन तर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कम एक्झिक्युटिव्ह अशामध्ये येतात आणि त्यांना हे तिघांचंही काम करावं लागतं. त्याच्यामुळे जास्त बर्डन सदर अधिकारी वर्गावर असते. तर आज आपल्या सर्वांचे आवडते आणि सर्वसमावेशक असे जिल्ह्याचे आपले आरोग्य साहेब डॉक्टर शिवाजी कोलारी सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. आज सेवापूर्ती म्हणता येणार नाही. आज कुलकर्णी साहेबांचे आपले जे कुलकर्णी सर आहेत 2022 पासून ते इथपर्यंत आजपर्यंत आपल्याकडे एमएस म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या ट्रान्सफर झालेला आहे त्यांचा निलंगेला, लातूर जिल्ह्यामध्ये LGSला. तर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नेटके साहेब आहे, सर्व वैद्यकीय अधिकारी या जिल्हा रुग्णालयाचे सर्व स्टाफ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो की आता हे असणं गरजेचं आहे. आपल्या इथे कोणी जात असेल तर त्यांचा सत्कार करणे, त्यांचा कार्यक्रम घेणे, कुठलाही कार्यक्रम एखादी रिटायर होणार असेल त्याचा देखील कार्यक्रम घेणे आणि कुलकर्णी साहेबांच्या भावी आयुष्य आहे त्याला देखील मी शुभेच्छा देतो. तसेच त्यांचा सर्व्हिस जी आहे पुढची त्याच्यामध्ये त्यांना उत्तरोत्तर प्रमोशन भेटो अशी सदिच्छा व्यक्त करतो. बऱ्याच वेळापासून आपण इथं आहात, वेगवेगळ्या सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल उपचार काढलेले आहेत आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सत्काराचं घ्या आणि आदेश समारोप नाही आधी सत्कार घ्या. आता जे आपले माननीय सरकारमूर्ती वैद्यकीय अधीक्षक आपल्याला सगळ्यांचं जे काही लक्ष लागलेलं आहे सुरक्षित भोजनाकडे तिकडे आपण जातो.